रोजच्या ताज्या घडामोडींबरोबरच मनोरंजन आणि माहितीचा खजाना असणाऱ्या व्हिडिओज पाहण्यासाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा. नमस्कार, मी जावेद स्पीड न्यूज लाईव्ह 24 मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय आणि आता पाहूयात शनिवारचं सविस्तर बातमीपत्र. एकोणीस सप्टेंबरपासून यूएईमध्ये IPLच्या 13व्या मोसमाला सुरुवात होणार आहे. मात्र या IPL सुरू होण्याआधी चेन्नई सुपर किंग्सला जबरदस्त धक्का बसला आहे. त्यांच्या संघाचा फलंदाज सुरेश रैना या IPL हंगामातून बाहेर पडला आहे. याबद्दल CSKने ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. चेन्नई सुपर किंग्सचे CEO KS विश्वनाथन यांनी सांगितले आहे की सुरेश रैना वैयक्तिक कारणामुळे भारतात परतला असून तो या IPL हंगामासाठी उपलब्ध नसेल. चेन्नई सुपर किंग्स सुरेश रैनाला आणि त्याच्या कुटुंबाला या वेळेत पूर्ण पाठिंबा देईल. सुशांत सिंग राजपूत आत्महत्येप्रकरणी संशयित असलेल्या रिया चक्रवर्तीवर गुन्हा दाखल झाला असला तरी न्यायालयाने तिला अद्याप आरोपी घोषित केलेले नाही. तसेच जरी ती आरोपी असेल तरी तिला बाजू मांडण्याचा आणि फेअर ट्रायलचा पूर्ण अधिकार आहे, असे मत कायदेतज्ञांनी व्यक्त केले आहे. वरिष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी संशयित रियाची मुलाखत घेतली. त्यानंतर वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडियावर बऱ्याच उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. मुख्य म्हणजे तिला शिवीगाळ करत तिच्याबाबत अश्लील वक्तव्य करणे देखील सुरू आहे. मात्र रियाची मुंबई पोलीस, ED आणि आता CBIकडून चौकशी करण्यात येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील काही दिवसापासून चीनी कंपन्या आणि चीनी ॲपवर निशाणा साधत आहे. ट्रम्प यांनी चीनी शॉर्ट व्हिडिओ ॲप टिकटॉकवर बंदी घालण्याची धमकी दिली आहे. इतर ॲप देखील ट्रम्प शासनाच्या रेडारवर आहेत. याच पार्श्वभूमीवर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने धमकी दिली आहे की अमेरिकेने WeChatवर बंदी घातल्यास चीनचे लोक देखील ॲपल कंपनीवर बहिष्कार टाकतील. अमेरिकेत सोशल मीडिया ॲपवर WeChatवर बंदीची मागणी केली जात आहे. ट्रम्प प्रशासन याबाबत लवकरच निर्णय देखील घेण्याची शक्यता आहे. टिकटॉक आणि WeChat सप्टेंबरपासून बंदी घातली जाऊ शकते. ट्रम्प यांचा आरोप आहे की हे ॲप्स राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका. सर्व पक्ष मिळून सरकारच्या तिजोरीवर दरारा टाकत आहेत. ती लूट थांबली पाहिजे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते. यावेळी शेट्टी म्हणाले, मंदिर मशिदीसाठी आंदोलन करण्यापेक्षा भक्तांच्या समस्येसाठी आंदोलन करा, भक्तांची काळजी करा, असा टोला राजू शेट्टी यांनी भाजपला लगावला. शेट्टी म्हणाले की गायीचा छळ केला असा माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. आम्ही गायीचा छळ कसा करणार? दुधाला दरवाढ मिळावी यासाठी आंदोलन करतोय. मात्र याबाबत गुन्हा दाखल होतोय, तो होऊ द्या, आंदोलन सुरूच राहणार, असंही ते म्हणाले. सरकार ज्यावेळी दूध खरेदी करते तेव्हा भाव मिळाले पाहिजे, पण राज्यात दुधाचे भाव कमी होत आहेत. सुशांत सिंग आत्महत्येची चर्चा होते, मात्र शेतकरी आत्महत्या प्रकरणी कोणीच चर्चा करत नाही. हे दुर्दैव आहे, असंही शेट्टी म्हणाले. शेतजमिनीची खातेफोड प्रक्रिया सुलभ झाल्याने मागील 2.5 वर्षात विक्रमी खातेफोड झाली आहे. या काळात तब्बल 3,15,00,000 खातेफोड केली आहे. वर्षाला जवळपास 1.25 ते 1.5 लाख खातेफोड करत आहेत. हक्काची जमीन स्वतःच्या नावाने करत असताना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठीही खातेफोड होत आहे. जेवढा शेतकरी छोटा, जमीन धारण क्षेत्र कमी, तेवढा जादा लाभ, असेही काहीसे धोरण राज्य आणि केंद्र शासनाचे असल्याने खातेफोडीचे प्रमाण वाढले आहे. मात्र जमिनींचे तुकडे होऊ लागल्याने याचा फटका शेतीच्या यांत्रिकीकरणावर होत आहे. त्यामुळे समूह गटशेतीस चालना देणे अत्यावश्यक आहे. पुढील पावसाळ्यात आंबेमोहोळ आणि नागनवाडी प्रकल्पात पाणी अडवणारच, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. दोन्ही प्रकल्पांची कामे ऑक्टोबरपासून सुरू होऊन उन्हाळ्यात घळभरणी सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात दोन्ही प्रकल्पांच्या संदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी श्री मुश्रीफ बोलत होते. मुश्रीफ म्हणाले, हे काम वेळेत पूर्ण झाले पाहिजे. येत्या वर्षात पूर्ण झाले नाही तर जबाबदार संबंधित अधिकाऱ्यांना निवृत्ती वेतनसुद्धा मिळू देणार नाही. कंत्राटदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकले जाईल. पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, प्रांताधिकारी रामहरी भोसले, प्रांताधिकारी विजया पांगारकर, निवासी उपजिल्हाधिकारी कवितके, पुनर्वसन अधिकारी सौ कुलकर्णी आदी उपस्थित होते. यंदाच्या गणेशोत्सवात गणेशमूर्ती शिल्लक राहिल्याने त्याची नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी कुंभार बांधवांनी शिल्लक मूर्ती हातात घेऊन मागणीचे निवेदन प्रांताधिकारी डॉक्टर विलास खरात यांना दिले. येत्या 8 दिवसात शासनाने व लोकप्रतिनिधींनी आमच्या मागणीचा विचार केला नाही तर शिल्लक राहिलेल्या गणेशमूर्ती घेऊन या मागणीसाठी रस्त्यावर लढाई उभी करू, असा विश्वास कुंभार बांधवांनी दिला. कोरोनाचे संकट व गणेशोत्सवावर शासनाने घातलेले निर्बंध असूनही कुंभार बांधवांनी यंदा गणेशमूर्ती तयार केल्या.
उंचीची मर्यादा शासनाने लादल्याने तयार झालेल्या गणेश मूर्ती मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिल्या, त्यामुळे कुंभार बांधवाचे नुकसान झाले. शहरात सुमारे 2.5 ते 3 लाख मूर्ती तयार करण्यात आल्या. त्यानुसार यंदा सर्वाधिक 40% गणेश मूर्ती शिल्लक राहिल्या आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील तयार असतील तर बंगळुरूमध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या घरासमोर पाटील यांच्याच नेतृत्वाखाली आंदोलन करू असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला आहे. राज्यातील मंदिरे आणि मशिदी उघडायचीच आहेत, पण त्यासाठी वेळ लागेल असंही त्यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. ते पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं. आलमट्टीची उंची वाढवण्याविरोधात भाजप आंदोलन करेल असे आमदार चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. हाच धागा पकडून मंत्री मुश्रीफ म्हणाले, आम्ही पाटील यांच्याच नेतृत्वात येडियुरप्पांच्या घरासमोर आंदोलन करायला तयार आहोत. मुद्रांक शुल्क कमी करण्याच्या शासन निर्णयामुळे बांधकाम क्षेत्राला चालना मिळणार आहे. कोल्हापुरात सध्या बांधकामावरील मुद्रांक शुल्क 5% व LBT सेस 1% अशी 6% रक्कम करापोटी भरावी लागत होती. पण दिनांक 1 सप्टेंबरपासून जिल्ह्यातील बांधकामावर 3% मुद्रांक शुल्क आकारला जाणार असून ग्राहकांना याचा थेट लाभ मिळणार आहे. त्यामुळे कोरोना काळात ठप्प असलेल्या खरेदी विक्री व्यवहारांना गती मिळणार आहे. राज्य सरकारला महसुली उत्पन्नातून मोलाचा वाटा व मुद्रांक शुल्कातून मिळतो. राज्यात जमीन, बंगले, प्लॉट खरेदी विक्रीतून कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो. राज्यात 2018 मध्ये झालेल्या दस्त नोंदणीमधून 28,579 कोटींचा महसूल मिळाला होता. चालू आर्थिक वर्षात कोरोनामुळे स्थावर मिळकत खरेदी विक्रीला मर्यादा आल्या. अनेकांना रोजगार देणारा बांधकाम व्यवसाय ठप्प झाला. यातून हजारो कामगारांचा रोजगार गेला. कोल्हापुरात हिंदू प्रतिष्ठान, हिंदू एकता आंदोलन, दंत संप्रदाय, पंत बाळेकुंद्री महाराज संप्रदाय, परमपूज्य यादव महाराज मठ इत्यादी संघटना व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आज शनिवारी सकाळी 11 वाजता 9 मंदिरासमोर घंटानाद आंदोलन केले. कसबा बावडा रेणुका मंदिर, वटेश्वर मंदिर, ST स्टँड, दत्त मंदिर, कॉमर्स कॉलेज, राजारामपुरी 12वी गल्ली येथील मारुती मंदिर व टेंबलाई मंदिर, शेषनारायण मंदिर, मिरज कृतिकटी, अंबाबाई मंदिर, महाद्वा चौक, दत्त मंदिर, गंगावेश, वड्यावरचा गणपती, उमा टाकी नजीक व रेणुका मंदिर, मंगळपेठ अशा 9 मंदिरासमोर घंटानाद आंदोलन केले. या आंदोलनात भाजपही सहभागी झाले होते.